रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा RJ चैत्राली सोबत. आपण माणसांना कायम लांबचं सुख बघत राहतो आणि त्या नादात जवळच्या छोट्या छोट्या आनंदांकडे आपण लक्ष सुद्धा देत नाही. अगदी हेच आपण नात्यांच्या बाबतीत सुद्धा करतो. आपल्या अगदी जवळची नाती बऱ्याचदा आपल्याला मदतीचा हात देण्यासाठी तयार असतात, पण आपणच मनात अढी ठेवून बसतो. पण या कथेतल्या बाईंनी जसा आपला इगो बाजूला ठेवून आपल्या होऊ घातलेल्या एका घट्ट मैत्रिणीला हात दिला, तसा आपणही देऊच शकतो. कथा कट्ट्यावर आजची कथा आहे मैत्रीण, जी लिहिली आहे चंद्रशेखर गोखले यांनी, आणि तुम्ही ऐकणार आहात माझ्या म्हणजेच चैत्रालीच्या आवाजात कथा कट्ट्यावर. मैत्रीण. आता बाबांजवळ कोण, हा गहन प्रश्न हल्ली सराफांच्या घरात वारंवार पडायला लागलाय. कारण बाबांची प्रकृती ठीक नाही, सतत लक्ष ठेवावं लागतं. तसं वय फार आहे असं नाही, पण त्यांच्या स्नायूंचा जुना आजार आता जरा बळावलाय. पचन संस्थाही त्यामुळे जरा बिनसली आणि दुसरा परिणाम म्हणजे हालचालींवर कंट्रोल नाही. ब्युरोकडे अटेंडंट बद्दल सांगून थकलेत, पण मनासारखा माणूस मिळत नाही. अर्थात असं बाईंचं म्हणणं आहे. त्यांनी आपले सगळे क्लासेस दुसऱ्या बाईंच्या हवाले करून पूर्ण लक्ष बाबांकडेच केंद्रित केलंय. आतापर्यंत बाबा या घरासाठी खूप झटले, खूप मेहनत घेतली. बाईंच्या करिअरमध्ये मनापासून मदत केली, प्रोत्साहन दिलं. सराफ क्लासेसचा हा पसरलेला व्याप निव्वळ बाईंचं कर्तृत्व नव्हतं, हे बाई जाणून होत्या. बाईंना यायला उशीर झाला तर घरी वरण भाताचा कुकर लागलेला असायचा, नाहीतर मुगाची खिचडी फोडणीला पडलेली असायची. जोडीला मुलांचा अभ्यासही. तसंही सराफबाई जगाच्या मुलांना शिकवायच्या, पण त्यांची मुलं बाबांजवळच अभ्यासाबाबत कम्फर्टेबल असायची. तसं घरात आता कर्तबगार समजूतदार मुलगा आहे, त्याला साजेशी सून आहे. दोघे वकिली पेशात, दोघेही वकील म्हणून नावाजलेले. दोघांची प्रॅक्टिस जोरात. सकाळी बाहेर पडले की घरी यायला किती वाजतील सांगता यायचं नाही. तरी हल्ली सूनबाईंनी मनावर घेतलंय, पहिल्यापेक्षा बरीच लवकर येते. पण तिच्याशी तसा संवाद होत नाही. म्हणजे तीच जरा अबोल आहे आणि बाईंनाही नाही जमत आपणहून संवाद साधायला. सासू सुनेचं पारंपरिक नातं असावं कुठेतरी मनात. तशी काही ती वाईट वागत नाही, पण विचारल्याशिवाय बोलत नाही. त्यात ती ॲडव्होकेट, एका शब्दाचे अनेक संदर्भ लावणार. एकदा असे विचार सुरू झाले की सुरूच होतात, म्हणून बाईंनी त्यावर ताबा मिळवायला स्वतःला शिकवलंय. बरेचदा सून आली की त्या चहाचा आधण ठेवायच्या, पण त्यातही प्रॉब्लेम होता. सुनेला आधण ठेवताना साखर घातलेली चालायची नाही. तिला कपात चहा ओतल्यावर 1.5 चमचा साखर घालायची सवय, आणि हे बाईंच्या लक्षात राहायचं नाही. मग त्यावरून एकदा लेकाने सांगितलं, आई तिची ती चहा करून घेईल. मग काय, एकत्र चहा घेण्याचा प्रश्नच उरला नाही. सराफबाई आपल्या आजारी पतीच्या सोबतच राहायला लागल्या, म्हणजे जरा जास्तच गुरफटल्या. त्याविरुद्ध त्यांची लेक आली की घर भरून जायचं. तीही तिच्या क्षेत्रात मातब्बरच, पण तिने सासरही धरून ठेवलं. अर्थात बाईंचेच संस्कार तसे होते. पण एकूण तिकडची माणसं कटकटी. मुलगी जरा 4 वेळा माहेरी आली तर लगेच बोलायला लागली, बघावं तेव्हा हिची माहेरी धाव. मग याच म्हणाल्या लेकीला, त्यांच्या मर्जीविरुद्ध नको येत जाऊस अशी. परवा जेवताना बाबांना जोराचा ठसका लागला. अगदी डॉक्टर बोलवावे लागले. धावपळ झाली. पण तेव्हापासून बाबांना थकवा आला. गेले 2 दिवस बाई त्याच काळजीत होत्या. बाबांना आता सावकाश भरवावं लागायचं. त्यासाठी डॉक्टर म्हणाले, त्यांना बस्त ठेवा, म्हणजे त्यांची अन्न गिळण्याची क्रिया तुम्हाला स्पष्ट दिसेल. पण बाईंच्या हातनं त्यांना उचलणं शक्य व्हायचं नाही. बाबांच्या हे लक्षात आलं की ते अधिकच केविलवाणे व्हायचे. मग शेजारचा रॉड्रिक्स हाक मारला की यायचा. तोही फार मायेनं करायचा. तोही बाईंचाच विद्यार्थी. त्यांच्या लेकीलाही बाबांना बस्त करता यायचं नाही, भीती वाटायची. पण सुनबाई मात्र अगदी सहज लहान बाळाला हाताळावं इतक्या अलगदपणे त्यांच्या पाठीशी हात घालून त्यांना पोटाशी धरून अलगद बस्त करायची. आजही तिन्ही सांजेला हे सगळं आठवत बाई बाबांजवळ बसून होत्या. रॉड्रिक्स मगाशी येऊन बाबांना बस्त करून गेला होता, म्हणून त्या बाबांना कॉफी पाजू शकल्या होत्या. पण आता बराच वेळ झाला, त्यांना पुन्हा निस्त करायला हवं होतं. कोणी मदतीला आलं तर कमरेत हात घालून त्या बाबांना सरळ खाली सरकवू शकत होत्या. पण आता कोण येणार? त्यांनी लेकीला फोन केला तर ती फोन उचलेना.
कोणी येण्याची शक्यता नव्हती. आपल्या डोळ्यातले अश्रू बाबांना दिसू नयेत म्हणून बाई दिवा सुद्धा लावायचं टाळत होत्या. कदाचित बाबांचे डोळे भरून आले असते तर तेही त्यांना पाहावलं नसतं. दोघेही आहे ती परिस्थिती स्वीकारून त्या वेढत जाणाऱ्या अंधारात बसून होते. आज बाबांचे रिपोर्ट्स आणायचे होते. नाहीतर मुलाने परस्पर ते मेल करून मागवून घेतले असतील, पण तेही तो आल्यावरच कळेल की, अशा विचारात बाई गढून गेल्या. आणि लॅचकीनं दार उघडून सुनबाई येती झाली. आपल्या सासूला असं अंधारात बसलेलं बघून तिलाही जाणवलं असावं. तिने हलकेच लाईट लावला. घर उजेडानं झगमगल्यावर बाईंची तंद्री भंग पावली. सून नकळत खूप छान हसली. बाईंना त्यानेही खूप बरं वाटलं. लवकर आलीस? बाईंनी विचारलं. हो, बाबांचे रिपोर्ट्स आणायचे होते ना. ते म्हणाले तू पुढे हो, मग रिपोर्ट्स घेऊनच आले. बाबांचा हात हातात घेत ती उबदार स्वरात म्हणाली, बाबा काळजीचं काही कारण नाही, थोडी सुधारणाच आहे. यांना निजवायचंय, जरा बाई संकोचात म्हणाल्या. जा तुम्ही फ्रेश होऊन या, मी निजवते बाबांना. कधीच जायचंच होतं म्हणत बाई तत्परतेने गेल्या. आल्या तेव्हा सुनबाईंनी बाबांना छान निजवलं होतं. ती त्यांच्याशी काहीतरी बोलत होती. बाईंना आणखीन बरं वाटलं. चहा ठेवू का? साखर वरनं घालेन तुला हवी तशी. नको बाई, मला सॅशे मिळालेत कॉफीचे. मस्त कडक कॉफी होते काही मिनिटात. काही करायची गरजच नाही. फक्त गरम गरम पाण्यात सॅशे ओतला की फक्त भरपूर ढवळायचं. मस्त कडक कॉफी तयार. फॉर ए चेंज आज कॉफी पिऊया का? अगं मी आधी कॉफीच पित होते. या माणसाने मला बिघडवलं. छानसं हसत बाईंनी बाबांकडे बघितलं. बाबाही खूप दिवसांनी हसले. बाबा तुम्ही पण घेणार ना कॉफी? असं म्हणत सुनबाई आत गेली. बाईंना एकदम हुशारल्यासारखंच वाटलं. यू गई यू आई असं म्हणतात ना, तसं सुनबाई कॉफी घेऊन आली. त्या मंद सुगंधानं वातावरणात आणखी उत्साह आला. त्या कॉफीचा आस्वाद घेत असताना स्वयंपाकीणबाई आल्या. त्यांना बाईंनी सूचना दिल्या. बाबांची विचारपूस करून त्या बाई स्वयंपाकाला लागल्या. सुनेनं त्यांना विचारलं, बाई तुम्ही एक्स्ट्रा 15 मिनिटं थांबू शकाल का? मी आणि बाई जरा डॉक्टरांकडे जाऊन येतो. बाई जरा चरकल्या. अगं रिपोर्ट्स नॉर्मल आहेत म्हणालीस ना? हो, पण तरी डॉक्टर म्हणाले बाईंना जरा भेटून जायला सांग. दोघी बाहेर पडल्या. बाई निमूट गाडीत बसल्या. दोघी निघाल्या आणि सुनेचा फोन वाजला. हा बोला काकी, आज माझ्याकडे काय काम? हो का, अजून मी घरी पोचले नाही, ऑन द वे आहे. घरी गेल्यावर फोन करू का? फोन ठेवत ती बाईंना म्हणाली, शमी आली होती का घरी? शमी म्हणजे बाईंची लेक. सून म्हणत होती तिच्या सासूबाईंचा फोन होता, आपल्याकडे कोणी फोन घेतला नाही म्हणून मला फोन केला. बाई मनात म्हणाल्या, मगाशी मी पण शमीला फोन केला, तिने उचलला नव्हता. बाई आपल्या विचारातून जाग्या झाल्या. बघतात तर गाडी वेगळ्याच रस्त्याला लागली होती. अगं दवाखाना बदललाय का? किती दिवसात कसली महिन्यात मी बाहेरच पडले नाहीये, म्हणूनच तर तुम्हाला बाहेर काढलं. सुनबाई हसत म्हणाली. मग डॉक्टरकडे जायचं म्हणालीस ते? ते असंच हो, बाबांसमोर. पेशंट समोर शक्यतो आपले प्लॅन्स सांगू नयेत असं आमचे आबा म्हणतात. असं म्हणत सुनबाई छान हसली. गाडी समुद्राशी आली. अंधार पडला होता, पण विविध स्टॉल्सचा झगमगाट त्यामुळे उठून दिसत होता. सुनबाई बोलायला लागली. म्हणाली, मगाशी मी आले ना, तुम्हाला असं बाबांजवळ अंधारात बसलेलं बघून मला खूप फील झालं. वाटलं माझी मम्मा अशी बसलेली बघितल्यावर मला काय वाटेल. तुमचा मुलगा नेहमी मला सांगतो, आणि त्यांनी सांगायची गरज नाही, आय ऑल्सो नो की तुम्ही किती कर्तबगार आहात. बाबांच्या तब्येतीने पार तुम्हाला जखडून टाकलंय. आता बाबा सुधारले असले तरी त्याला लिमिटेशन्स आहेत, आणि ती तयारी आपल्याला ठेवायला हवी. पण म्हणून आपण आपलं जगणं तर सोडू शकत नाही ना. काहीतरी सुवर्ण मध्य शोधायला हवा, आणि तो विचार करूनच मी तुम्हाला बाहेर घेऊन आले. आता अधूनमधून बाहेर पडायला लागा. जरा पाय मोकळे करून येत जा, मग मनही मोकळं होईल. आपण किती काळजी घेतो हे कुणाला दाखवायची गरज नाहीये. आपण आपल्याशी प्रामाणिक असलो तरी इनफ आहे. तुम्ही बसा, मी आईस्क्रीम घेऊन येते. सुनबाई उतरून गेली. बाई सुनबाईच्या बोलण्याचा विचार करत तशाच बसून राहिल्या. सून म्हणजे त्यांना आपली मैत्रीणच वाटायला लागली. त्या त्याच मूडमध्ये बाहेरचा परिसर बघत होत्या. अंधार पडला म्हणून गर्दी कमी होत नव्हती, उलट माणसं येतच होती. आणि अचानक त्या भिरभिरणाऱ्या गर्दीत त्यांना त्यांची मुलगी शमी दिसली. तिच्या ग्रुप बरोबर खिदळणारी, धमाल करणारी. मगाशी हिच्या घरूनच फोन आला होता ना, म्हणजे माहेरी जाते सांगून इथे आलीये. म्हणून हिच्या सासरचे म्हणतात बघावं तेव्हा ही माहेरी.
म्हणजे 4 वेळा माहेरी हजेरी लावून ही 10 वेळा आपले प्रोग्राम्स त्या बेसवर अरेंज करते. आपल्या बापाचा आजारपण कॅश करते. आपल्या संस्कारात छे संस्कार बिंस्कार असं काही नसतंच. शेवटी प्रत्येक जण स्वतंत्र व्यक्ती म्हणून घडत असते. मला अंधारात बसलेलं बघून माझ्या सुनेला जाणवू शकतं, मग ही तर माझी सख्खी मुलगी. पण दुसऱ्या घरी देऊन आपणच तर तिला वेगळी केली ना. मग या वेगळ्या घरातून आलेल्या मुलीला आपण आपली अगदी मुलगी नाही मानलं तरी आपली मानायला काय हरकत आहे. सुनबाई आईस्क्रीम घेऊन आली आणि बाईंनी अगदी सहज तिला तिच्या माहेरच्या नावानं हाक मारली, बबी. मैत्रीण ही चंद्रशेखर गोखले यांनी लिहिलेली कथा आता तुम्ही कथा कट्ट्यावर ऐकत होतात, माझ्या म्हणजेच चैत्राली बरोबर. रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा, आरजे चैत्राली सोबत.